आता बघूया कसा रंगलाय लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आरपीआयची भाजपकडे 2 जागांची मागणी। शिर्डीची जागा आम्हाला मिळाली असती तर बरं झालं असतं, पण जागा मिळत नसेल तर किमान केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणी। जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे, त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रीपद मिळालं पाहिजे, एक विधान परिषद मिळाली पाहिजे। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीची जागा आम्ही जिंकणार। कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल, संजय राऊतांचा दावा। कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत। ठाणे ही जिंकतील राजन विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल। या दोन्ही जागा आम्ही जिंकू, पालघर आम्ही जिंकू। ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही। श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे। अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंना अप्रत्यक्ष टोला। तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं म्हणत खैरेंच्या भूमिकेला दर्शवला विरोध। असं वाटतं श्रीनिवास पाटलांकडून बऱ्याच जणांनी आदर्श घेतला पाहिजे। टोला नाही हा एक जनरली तरुणांना संधी मिळाली पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे। शरद पवारांनी उदयनराजेंच्या स्टाईलला उडवली कॉलर। उदयनराजेंनी कोणालाही संपर्क साधला नाही, कोणताही संपर्क साधला नाही। शरद पवारांनी कॉलर उडवून दिलं उत्तर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार ऍक्टिव्ह। पार्थ पवारांची पुण्यात महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात पार्थ पवारांची चर्चा। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली शिवाजीराव सावंतांची भेट। रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला शिवाजीरावांनी केला होता विरोध। पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची सुनेत्र पवारांनी घेतली भेट। खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरेंचीही उपस्थिती। पुण्याच्या भोरमध्ये रोहित पवारांनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस करत केली विविध विषयांवर चर्चा। याआधी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार, विजय शिवतारे आणि सुनील तटकरेंनीही घेतली होती भेट। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराचा तिढा सुटेना। संजय राठोड लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाही, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध कायम।